मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथं उपस्थित असलेले सर्व स्टुडंट, पॅरेंट्स आणि रिलायबल अकॅडमीचे सर्व शिक्षकवृंद, सर्वांना विनम्र अभिवादन. मी प्रथम माझी ओळख करून देते. मी ज्योती हिंदूराव कांबळे. सध्या माझं प्रोबेशनल डेप्टी कलेक्टर म्हणून मी ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे. MPSC 2021मधून मी उपजिल्हाधिकारी या पदावरती माझी निवड झाली. त्यापूर्वी MPSC 2020मध्ये मी नायब तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाले होते आणि त्याच्या आधी 2019मध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर बाजून निवड झाली होती. हे सर्व सांगण्यामागचं प्रयोजन हे आहे की तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की मॅडम सलग 3 वर्षात 3 पोस्ट वगैरे मिळाल्या म्हणजे खूप काहीतरी त्यांच्याकडे सिक्रेट फॉर्म्युला वगैरे असेल. तर निश्चित हा सिक्रेट फॉर्म्युला आहे आणि जो की ओपन सिक्रेट आपण म्हणू शकतो. तर मी थोडक्यात ते तुमच्याशी शेअर करते, जेणेकरून तुम्हालाही असंच माझ्यासारखं तुमचं जे स्वप्न आहे, जे ठरवलेली ड्रीम पोस्ट आहे ती मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल. वेळेच्या अभावी मी एकदम थोडक्यात सांगेन. ऑलरेडी तुमचे अकॅडमीच्या माध्यमातून खूप चांगली तयारी करून घेतली जाते. मी गेल्या काही काळापासून रिलायबल अकॅडमीशी जोडलेली गेली आहे आणि जे मी बघते की सर एवढ्या तळमळीने काम करतात, तर ही निश्चित खूप अभिमानाची आणि तुमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही रिलायबल अकॅडमीशी कनेक्टेड आहात. तर मी माझं एक यशामागचं एक सूत्र थोडक्यात तुम्हाला सांगेन की 3 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. स्वतःला ओळखणं इन द सेन्स की स्पर्धा परीक्षांची डिमांड काय आहे, तुम्ही ते करू शकताय का, किंवा तुम्हाला अधिकारी म्हणून का सिलेक्ट व्हायचं आहे, तर हे खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अभ्यास करताना डिमोटिवेटेड होईल, तर तेव्हा हे तुम्ही का सुरुवात केली होती ही जी गोष्ट आहे तीच तुम्हाला परत अभ्यास करण्यासाठी मोटिवेट करेल. त्याच्यामुळे स्वतःला ओळखणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर परीक्षा पद्धती समजून घेणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट मी मानते. कारण राज्यसेवा असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळे टप्पे असतात. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, आणि प्रत्येक टप्प्याकडून आपल्याकडची जी अपेक्षा आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे पूर्वपरीक्षेला टाईम मॅनेजमेंट असेल, करंट अफेअर असेल, वेगवेगळे जे विषय आहेत त्यांचं पाठांतर याच्यावरती जास्त फोकस असतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर मेन्सला वेगवेगळे विषय खूप जास्त असतात, तिथं टाईम मॅनेजमेंट करता करता खूप सारा कस लागतो. म्हणजे मेन्सकडून आपल्याकडची अपेक्षा वेगळी आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतो, तर तिथं अगदी वेगळी हे आपल्याकडून अपेक्षा केली जाते. मी आज खरंच माझं सद्भाग्य मानते, कारण 2020चा जो इंटरव्ह्यू होता ज्याच्यामध्ये माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली, तर माननीय दिगावकर सर मला पॅनल हेड म्हणून होते. मी तेव्हा कधीतरी असा विचार केलेला की मी जर सिलेक्ट झाले कदाचित तर पुढे मला सरांना कधी भेटता येईल का, परंतु अशा पद्धतीनं भेट होणं, सरांकडून माझा सत्कार होणं ही खरंच खूप माझ्यासाठी खूप सद्भाग्याची गोष्ट मी मानते. आणि आणखीन एक इंटरव्ह्यूचा विषय आहे, तर मी एक किस्सा सांगेन की इंटरव्ह्यू म्हणजे निश्चितच आपण खूप सारी तयारी केलेली असते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेचा टप्पा पार करून इंटरव्ह्यूपर्यंत आलेलो असतो. खूप सारं प्रेशर असतं, भरपूर सारं काही वाचलेलं असतं, परंतु एक आतूनच एक प्रेशर असतं की आता काय विचारतील, मला आठवेल का नाही. साहजिकच माझाही तो एक्सपिरियन्स तसाच होता. मी हॉलमध्ये गेले, सरांनी क्वेश्चन्सला सुरुवात केली. तर एक क्वेश्चन असं सरांनी विचारलेलं की तुमची हॉबी काय, तर मी सांगितलं सर डायरी रायटिंग ही माझी हॉबी आहे. तर सरांनी क्वेश्चन विचारलं की आज तुम्ही डायरीत काय लिहिणार. तर मग मला थोडंसं हे झालं की आज, तर मी म्हटलं सरांना सर आज इंटरव्ह्यू ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या लाईफमधली, ज्याच्यासाठी मी इतके प्रयत्न केले होते, तर निश्चितच मी आज इंटरव्ह्यूबद्दल लिहिणार. तर सर थोडेसे असे हसले आणि त्याच्यामुळे ते वातावरणात एक हलके फुलकेपणा जाणवला, किंवा ते मी पण सर हसले म्हणून मी पण हसून दिलं. तर एक असं म्हणजे त्याच्यामुळे कुठेतरी ते प्रेशर रिलीज झालं आणि इंटरव्ह्यू छान पार पडला. निश्चितच बाहेर आल्यावरती असं काही वाटलं नाही की माझं सिलेक्शन होईल, किती मार्क्स देतील, पण ठीक आहे, मला असं वाटत होतं की मी प्रत्येक प्रश्नाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जे जेन्युइननेस आहे तुमच्यातला किंवा जो तुम्ही त्या पदाला योग्य आहात हे तुम्ही पॅनलला प्रूव्ह करता, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. निश्चितच पॅनल हा काही तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नसतो, तर तुम्ही किती जेन्युइन आहेत, तुम्ही किती त्या पदासाठी सुटेबल आहात हे चेक केलं जातं. स्पर्धा परीक्षांचे वेगवेगळे टप्पे आहेत, त्याच्यावरती तुम्हाला ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरं माझ्या यशाचं जे मी म्हणते की स्वतःला ओळखणं झालं, दुसरं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे समजून घेणं झालं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे 100% डेडिकेशनने काम करणं. कारण ही फेज जी आहे
आहे ती 1 महिन्याची किंवा 1 वर्षाची नाही आहे. निश्चितच तुम्हाला 2-3 वर्ष डेडिकेशनने इथं झोकून द्यावं लागतं. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, हार्डवर्क करा. मी माझं एक स्वतःचं हे सांगते की जेव्हा मला नायब तहसीलदार ही पोस्ट मिळाली होती, तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे यार, खूप अभ्यास केला, 3-4 वर्ष अभ्यास करतो आपण, तर आता बस ही पण पोस्ट काही कमी नाही आहे किंवा आणखीन किती अभ्यास करायचा. कोणत्या तरी पॉईंटला असं आपल्याला वाटतं की यार बस सगळं सोडून द्यावं. पण मग मला असं वाटलं की पुढचे 6 महिने जर मी आणखीन स्वतःला स्ट्रेच केलं, स्वतःला आणखीन अभ्यासात झोकून दिलं, तर निश्चित माझ्या पुढच्या आयुष्याचे 50-60 वर्ष मी जे स्वप्न बघितलं आहे किंवा त्याच्यासाठी मला काम करता येईल, मी कम्फर्टेबल असेल, तर मग हे कुठेतरी तुम्ही स्वतःला सतत पुश करणं गरजेचं आहे त्या टप्प्यावरती. कारण निगेटिव्हिटी येणारच आहे किंवा स्पर्धा एवढी मोठी आहे की तुम्हाला काही दररोजच तुम्ही तेवढे हायली मोटिवेटेड असाल असं नाही, दर 2-3 दिवसांनी काहीतरी निगेटिव्हिटी असणारच आहे. तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं पुश करता, कसं स्वतःला मोटिवेटेड ठेवता, तर हे खूप जास्त मॅटर करतं. बाकी तर तुम्हाला अभ्यास करण्याच्या पद्धती किंवा कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं आहे, हे वेगवेगळे डिटेल तुम्ही यूट्यूबला लेक्चर्स किंवा अकॅडमीमधून तुम्हाला कळेलच. माझ्या साईडनं मी एक 2-3 गोष्टी सांगेन की जास्त मला महत्त्वाच्या वाटतात. एक तर सोशल मीडियापासून तुम्हाला खूप स्वतःला कंट्रोल करायचं आहे, म्हणजे डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. त्याच्यानंतर सेल्फ मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टी इथे खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर मी निश्चितच रिलायबल अकॅडमीचे खूप खूप धन्यवाद मानते. त्यांनी मला हा स्टेज उपलब्ध करून दिला, माझा अनुभव शेअर करता आला आणि जो काही आदरातिथ्य केलं त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद.